या ठिकाणी आपण कुंभारवळणमध्ये आहोत. आपल्या बरोबर काही नागरिक आहेत. नमस्कार. नमस्ते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, काय होणार? आणि सर्व राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे, राष्ट्रीय काँग्रेस आहे. सर्वच राजकीय पक्षांनी लढाई टाकली. काय वाटतं तुम्हाला? आता सर्व राजकीय पक्षांनी जरी लढाई टाकलेली असली तरी आता प्रामुख्यानं जर तसं पाहिलं तर तालुक्यातलं वातावरण हे भारतीय जनता पक्षाला अनुकूल असं दिसतंय. कारण फॉर्म भरते वेळी शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांना धक्का देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा धक्का देण्याचं काम केलेलं आहे आणि शिवसेनेला सुद्धा धक्का देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची सरशी होईल तालुक्यात असं मला वाटतं. ओके. तुमच्या गावामध्ये विकासाची कुठली कामं राहिलेली आहेत किंवा काय तुमच्या गावामध्ये विमानतळ होते? विकासाचं प्रक्रिया ही निरंतर चालू असते. आता विकासाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शाळा चांगली आहे, रस्ते काही चांगले आहेत, काही रस्त्यांची कामं तशीच राहिलेली आहेत. आणि प्रामुख्यानं आमचा शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचे जे सुशोभीकरण डागडुजी व्हायला पाहिजे, त्या संदर्भात ग्रामपंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध व्हावा अशी एक ग्रामस्थांची इच्छा आहे आमच्या सगळ्या. त्यामुळं असं वाटतं की तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय, दुसरं वातावरण विभागात दिसतंय. काय वाटतं तुम्हाला? भारतीय जनता पार्टी लोक बोलतात आमचाच पक्ष मोठा, शिवसेना नाही, आता ते सगळं राष्ट्रवादी म्हणतात आमचाच पक्ष मोठा. हो, बरोबर आहे. जो तो कार्यकर्ता जो ज्या त्या पक्षाचं ते सांगत असतो, बोलत असतो, परंतु तो परिस्थिती तशी नाहीये. परिस्थिती ही आता वेगळी आहे. आपण पाहिलं असेल की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाली, पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्या ठिकाणी सर्व पक्ष दावे करीत होते की आम्ही निवडून येणार, आम्हीच तिथले दादा. पण तसं झालं नाही. लोकांनी कौल हा भारतीय जनता पार्टीला दिला तिथं. आता भारतीय जनता पार्टीमध्ये असा एक ट्रेंड चाललाय की जुन्यांना डावलून काही लोकांना, नवीन लोकांना संधी दिली किंवा जे मूळ ज्यांनी भारतीय जनता पार्टी पुरंदरमध्ये जिवंत ठेवली त्या लोकांना थोडस कुठेतरी दुर्लक्ष केलं असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, असं काही नाही. आता जुन्याही कार्यकर्त्यांना काही तिकीट दिलेत, काही नवीन लोकांना तिकीट दिलेत. शेवटी निवडून येणं हा निकष फार महत्वाचा आहे. पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताही महत्वाची आहे आणि त्या संदर्भात पक्षाने जे निर्णय घेतलाय तो योग्य आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता पक्ष घेईल आणि इतर ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. तुमची महायुती आहे, आमदार विजय शिवतार यांच्या बरोबर तुम्ही वरच्या लेवलला काम करताय, खरं आहे का? महायुती आहे तुमची? महायुती ही राज्य सरकारमध्ये आहे आमची. बस पुरंदरमध्ये नाही. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि कुंभारवळण परिसरामध्ये आपण आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांना घेऊन पुढे चाललेला आहे. काय वाटतं तुम्हाला? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यामध्ये काय होऊ शकतं? कारण शिवसेनेचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या पाठीमागचा काळ बघता 3 जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यामध्ये होत्या, 6 पंचायत समिती त्यांच्या ताब्यामध्ये होत्या. आता जी परिस्थिती काय आहे आणि तुमच्या मनामध्ये काय वाटतं की बाबा या ठिकाणी काय होऊ शकतं? आदरणीय शिवसेनेचे राज्यमंत्री नामदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून कुंभारवळण गावाला आता मागच्या 50 वर्षात कधी एवढा निधी नव्हता मिळाला. ते हे बाप्पू मंत्री झाल्यावर ती विकासाची गंगा आणली, एवढा निधी दिला. रस्ते असतील,
पाणी पुरवठा योजना असेल, ज्योतिताईच्या माध्यमातून आमच्या दशक्रिया घाटाला निधी देणं, आता चालू काम आहे त्यांचं. एक 15 लाख रुपये निधी टाकलेला आहे, रस्त्यासाठी टाकलेला आहे. मागच्या त्यांच्या कार्यकाळात रोडसाठी निधी देणं, शाळेसाठी निधी देणं, शाळेचे रिपेअरिंग, आता शाळेचे 1 कोटीचे काम चालले. आता नामदार विजय अपशिवतारेंच्या माध्यमातून आमच्या गावाला कधी कोटीचा आकडा नव्हता. 5 लाख 2 लाख खासदार निधी कधी आम्हाला नसते, मतदान घेतात. 5 लाखाच्या वर कधी निधी आला नाही. 5 वर्षातली एकदाच निधी येणार. तसं बाप्पू मंत्री झाल्यापासून अशी विकासाची गंगा वाहिली की आमच्या गावात रस्ते आहेत, पाणी पुरवठा योजना आहे, अंतर्गत रस्ते असतील, गावचे असतील, पेविंग ब्लॉक असतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पेविंग ब्लॉक बसवणे किंवा मंदिराच्या कामासाठी निधी देणे, एवढं मोठं काम केलं की एक 50 वर्ष झालं आमचा एक गावठाण ते पिराचा मळ हा रस्ता राहिला होता. त्यासाठी बापूंनी 75 लाख रुपये टाकले. एवढं मोठं काम केलं ना आमचं. त्या मार्गे आमची कावड जाते पिराच्या मळाला. ग्रामस्थांची एवढी मागणी होती. कधी चिखलात आमचं गुडगाव इथं जायचं, आम्ही पाणी आणायचो. जेव्हा आमच्याकडे पाणी पुरवठा योजना नव्हती, पाणी टंचाई असते, तेव्हा आम्ही माजी सरपंच सचिन कावराम पठाळे यांच्या येऊन पाणी हांडा घेऊन यायचो. तेव्हा आम्हाला गुडगाव इथे चिखलात जायला लागायचं. त्यासाठी आणि आमचे स्वर्गीय बाळासाहेब तानाजी कामठे हा बापूंचा कार्यकर्ता होता. तो काही दिवसापूर्वी हार्ट अटॅकने अचानक निधन झालं. त्यांच्या घरी बापू एकदा व्हिजिट द्यायला आलते, तेव्हा गाडीच गेली नाही. बापू म्हणजे तुला कळत नाही का एवढं काम करायचं. एवढं मोठं काम बापूंनी टाकलं. पहिलं कार्यकर्त्याच्या घरी जायला सुद्धा आपले 4 व्हीलर गेले पाहिजे. तसं इतकं बारीक लक्ष बापूंचं असतं. त्यामधून ज्योतिताईंचं बी काम छान आहे. एवढं मोठं काम आहे की बारीक बारीक गोष्टी राजशेठ झेंडे असतील यांचं बारीक लक्ष असतं. शाळेसाठी निधी देणं, दसऱ्यासाठी निधी देणं किंवा कार्यकर्त्यांच्या अडचणीला मदतीला धावून जाणं, एवढं काम ज्योतिताईंचं आहे. आणि इतक्या सोजवळ शांत संयमी भूमिका, कधी अडचणी आल्या तर धावून येतात, इतकं राजू शेठचं काम आहे. आणि आता बाळासाहेब नवीनच उदासीवाडीचे सरपंच आहेत, त्यांना उमेदवारी पंचायत समितीची मिळाली आहे. ते बी एवढा माणूस सुंदर आहे, बोलणं चालणं, काय अडचण आहे सांगा मला, मी करतो. मग हे करायचं आपल्याला, काय नवीन करायचे, नवीन काय ऍक्टिव्हिटी पाहिजे, असे उमेदवार लाभलेत. आता काही गोष्टी अशा आहेत, आमच्या विमानतळ होऊ घातले, त्याला विरोध कुणी आणलं. नुसतं राजकारणापुरतं मागचे 5 वर्ष असं गेले, नुसतं राजकारण करीत बसले. राजकारण केले तर काही साध्य नाही. विरोध करायचा म्हणून विरोध करायचा. विकासाची गंगा बापूंच्या माध्यमातून येऊ शकते. त्यानंतर खाली जिल्हा परिषद सदस्य ज्योतिराव झेंडे यांनाही भरघोस मताने आमच्या गावाने मतदान केलंय आणि करणारच आहे. एकच नंबर राहणार. म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे दिवे गराडेकर, ते 1 नंबरच राहणार. ओके. त्यामुळे दोन्ही सीटं तुमची शिवसेनेच्या लागतात. 100% दोन्ही ज्योतिताई झेंडे आणि गटच लागणार. ज्योतिताई झेंडे आणि बाळासाहेब मगर, दुसऱ्या कुठल्या विशाल रावड यांच्या पत्नी प्रियांका मगर, काय? ज्योतिताई राजाराम झेंडे. ओके, लागतील. हो 100% ओके, धन्यवाद. कारण बालेकिल्लाच आहे शिवसेनेचा, त्यामुळे काय अडचण नाही. विकासाची गंगाच त्यांनी इथपर्यंत आणलेली आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.